या दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णूची पूजा करण्याची प्रथा आहे. कोजागिरी पौर्णिमा 2025 6 ऑक्टोबर 2025. सुरुवात दुपारी 12:23. या पौर्णिमेला शरद पौर्णिमाही म्हणतात, कारण याच काळात म्हणजे 23 सप्टेंबरपासून शरद ऋतू सुरू होतो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवर भक्ताला आशीर्वाद देण्यासाठी येते असे मानले जाते. देवी कोण जागे हेही पाहते, म्हणजे कोजागिरी. को म्हणजे कोण, जागरी म्हणजे जागे, जागृत. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास करून माता लक्ष्मीची पूजा करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार शरद पौर्णिमा ही वर्षातील महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. शरद पौर्णिमा, ज्याला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात, ही अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे. या दिवशी चंद्र पूर्ण 16 कलांनी परिपूर्ण असतो, म्हणून तर चंद्राचं चांदणं लख्ख असतं असंही म्हटलं जातं. या किरणामध्ये अमृताचे गुण असतात. या दिवशी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि कोण जागे आहे का ते पाहते, म्हणून लोक रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करून लक्ष्मीची पूजा करतात. या रात्री चंद्रप्रकाशात दूध ठेवून प्रसाद म्हणून वाटले जाते. शरद पौर्णिमेचे महत्त्व. या रात्री चंद्र पृथ्वीच्या अतिशय जवळ असतो आणि त्याच्या प्रकाशामुळे अमृतवृष्टी होते अशी श्रद्धा आहे, ज्यामुळे लोक चंद्रप्रकाशात दूध आणि खीर ठेवतात. या दिवशी लक्ष्मी धर्तीवर येते असे मानले जाते, म्हणून भक्त रात्री जागरण करून तिची पूजा करतात, जेणेकरून त्यांना धनसंपत्तीचा आशीर्वाद मिळेल. आरोग्य आणि आयुर्वेदाशी संबंध. शरद पौर्णिमा ही आरोग्य आणि आयुर्वेदाशी संबंधित मानली जाते, कारण चंद्रकिरणामुळे आरोग्य सुधारते. रासलीला. श्रीकृष्ण आणि गोपीच्या रासलीलाची आठवण म्हणून काही ठिकाणी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. मानसिक आरोग्य. रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवल्याने औषधी गुणधर्म प्राप्त होतात. ही खीर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लोक निरोगी राहतात. विशेषतः मानसिक आजारामध्ये चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे अनेक रोगापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. या दिवसाचे भौगोलिक महत्त्व. याच काळात म्हणजे 23 सप्टेंबरला शरद विषुवदिन असतो. 23 सप्टेंबरला 12 तासाची रात्र व 12 तासाचा दिवस असतो. 23 सप्टेंबरपासून शरद ऋतूची सुरुवात होते. मग लोकांनी आपली सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, म्हणून जागरण करणं आवश्यक असतं. म्हणून कोजागिरी पौर्णिमेपासून जागरण करणं व नरक चतुर्थीपासून लवकर उठणं सुरू करावं. यासाठी कोजागिरी पौर्णिमेला महत्त्व आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.